आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत. काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? सर, मी संपूर्ण महाराष्ट्र एक राज्य एक कायदा महाराष्ट्रातील संपूर्ण आरक्षण रद्द करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेले आहे. काय मागणी आहे? माझी मागणी ही आहे की जे आरक्षण संदर्भामध्ये जे विषय महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते जातीमध्ये तणाव चालू आहे, ते वाद चालू आहे, ते भेदभाव चालू आहे, ते कुठं तर संपूर्ण आरक्षण रद्द होऊन एकता आली पाहिजे, शांतता निर्माण झाली पाहिजे आणि समाजामध्ये आता जे दोष निर्माण झाले ते कुठं तर कमी होऊन एकतेकडे वाटचाल केली पाहिजे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आरक्षण द्या म्हणून मागणी करत आहेत, तुम्ही रद्द करा म्हणून मागणी करत, काय सांगा? सर, प्रत्येकाचा आपला आपला लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार आहे मागण्याचा, परंतु कधी मानवतेच्या नात्यानं देशाचा राज्याचा विचार केला पाहिजे. समाजाने त्यांनी समाजासाठी मागणी करते ते ठीक आहे, मी त्यांना माझा विरोध नाही, परंतु एकताने शांतता राहिली पाहिजे, एकता निर्माण झालं पाहिजे, जातीवाद संपूर्ण मिटलं पाहिजे या विचाराचे आम्ही आहे. आरक्षण कमी झाल्यानंतर म्हणजे जातीवाद कमी होईल असं वाटतंय? 100% कमी होणार. आरक्षण कमी झालं ते ह्याला एवढा आहे त्याला तेवढा आहे म्हणून एकमेकाची उगीचुगी काढण्यापेक्षा जे वास्तविक गरीब आहेत, कधी कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, त्याला न्याय मिळेल आणि वास्तविक जे सत्य गरीब आहेत ते त्यांच्याबरोबर न्यायाची जे हे आरक्षण कमी झाल्यानंतर जे प्रगतीची वाटचाल होणार आहे त्यांची वाटचाल चालू होईल गोरगरिबाची. आपलं नाव? माझं महेश रंगनाथ देशमुख.